भारत देश स्वतंत्र झाल्यापासून म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाल्यापासून पाकिस्तान नेहमीच भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु समोरासमोर युद्ध लढून भारताला तोडणे त्याला कधीच शक्य होणार नाही। त्यामुळे पाकिस्तान कुठल्याही स्थळाला जाऊन, कुठल्याही खालच्या स्थळाला जाऊन भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो। 70 वर्षाच्या इतिहासात डोकावून पहा, पाकिस्तानने बऱ्याच कुरघोड्या केल्या आहेत। मित्रांनो, भारतामध्ये जे काही अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक राहतात, त्यांच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून या देशामध्ये अशांतता निर्माण करणे आणि देशाचे तुकडे करणे हा पाकिस्तानचा मनसुबा राहिलेला आहे। मित्रांनो, त्यासाठीच पाकिस्तानमध्ये अतिरेकी तयार होतात, ते अतिरेकी लॉन्च पॅडमधून भारतामध्ये घुसवली जातात। भारतामध्ये देखील काही गद्दार लोक आहेत, ते त्यांना सपोर्ट करत असतात। पाकिस्तान हा कुठल्या स्थळाला जातो किंवा कशा पद्धतीनं तो भारतामध्ये दहशतवाद पसरण्याचा प्रयत्न करतो हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात। मित्रांनो, एक हनी ट्रॅप अशी संकल्पना आहे आणि पाकिस्तान हा हनी ट्रॅप कशा पद्धतीने चालवतोय हे आपण पाहूयात। मित्रांनो, लक्षात घ्या, जे काही आर्मी, डिफेन्स किंवा संरक्षण क्षेत्रामधील जे काही मोठे मोठे ऑफिसर्स असतात, त्या ऑफिसरला आपल्या जाळ्यामध्ये टाकण्यासाठी पाकिस्तान हा हनी ट्रॅप करत असतो। यामध्ये पाकिस्तानमधील जे काही युनिव्हर्सिटीज किंवा स्कूल्स आहेत, त्यामधील सुंदर मुली एकत्रित करून त्यांची एक युनिव्हर्सिटी बनवलेली आहे आणि त्या सर्व युनिव्हर्सिटीवरती किंवा त्या सर्व मुलींवरती पाकिस्तान वार्षिक जवळजवळ 3000 ते 3500 कोटी रुपये खर्च करत असतो आणि त्यांचे मीम्स बनवून, त्यांचे व्हायरल व्हिडिओ बनवून भारतातील या ऑफिसरना तो ताब्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो। अशा प्रकारच्या बऱ्याच घटना इतिहासामध्ये तुम्हाला सापडतील आणि मध्यंतरीची सुद्धा एक खूप प्रसिद्ध अशी घटना आहे, ज्यामध्ये एक अधिकारी, सेनेचा अधिकारी जो चांगल्या पदावरती काम करत होता, त्याचं वय देखील खूप झालं होतं, परंतु त्याला देखील या हनी ट्रॅपमध्ये अडकवून भारताच्या डिफेन्सची जी काही खुफिया माहिती आहे तो काढण्याचा प्रयत्न या पाकड्यांनी केला होता। हा पाकड्या मागील 70 वर्षापासून फक्त भारताला फोडण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, या सर्व लढाईमध्ये आपण भारतासोबत राहूयात आणि पाकिस्तानचा जो काही हा मनसुबा आहे तो उधळून लावण्याचा प्रयत्न करूयात, तो कायमचा उधळून लावण्याचा प्रयत्न आपण करूयात। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।